नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जीएस मधील एक छोटा टॉपिक बघणार आहे आणि त्या टॉपिकचं नाव तुम्हाला फळ्यावर दिसत असेल। त्या टॉपिकचं नाव आहे व्याघ्र प्रकल्प। आता व्याघ्र प्रकल्प ही संकल्पना बघण्यापूर्वी आपल्याला वाघ हा प्राणी भारताचा राष्ट्रीय प्राणी कधी झालाय हे बघणं गरजेचं आहे। तर 1972 ला कधी 1972 ला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून वाघाला घोषित करण्यात आलेले आहे हे तिथे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ जर झाला असेल तर वाघाच्या संरक्षणासाठी व्याघ्र प्रकल्प ही संकल्पना सामोरे आली। मग व्याघ्र प्रकल्प ही संकल्पना कधी सामोरे आली तर 1 एप्रिल 1973 ला सामोरे आलेली हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता दुसरी गोष्ट, या संकल्पनेचे जनक कोण आहे हे सुद्धा आपल्याला विचारले जाते। तर या संकल्पनेचे जनक होते बघा कैलास साकला। कोण होते? कैलास साकला नावाचे व्यक्ती। या व्यक्तींनी ही संकल्पना सुचवलेली होती। आता कैलास साकलांवर आणखी वेगळ्या पद्धतीने काय प्रश्न येऊ शकते तर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला व्याघ्र पुरुष म्हणून ओळखले जाते तर आपल्याला त्यावेळेस सुद्धा व्याघ्र पुरुष म्हणून ओळखतात। कोणाला? तर कैलास साकला यांनाच ओळखतात, ही पण लक्षात ठेवायचं आहे। आता 1 एप्रिल 1973 ला जर व्याघ्र प्रकल्प सुरू झालेले असतील तर हे कोणत्या पंतप्रधानाच्या काळात चालू झालंय असं सुद्धा विचारलं जाते। तर 1973 ला इंदिरा गांधी, कोणाच्या काळात? इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये प्रोजेक्ट टायगर किंवा व्याघ्र प्रकल्प ही संकल्पना चालू झालेली आहे, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता दुसरी गोष्ट, जर 1 एप्रिल 1973 ला व्याघ्र प्रकल्प ही संकल्पना चालू झालेली असेल तर भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता असं सुद्धा आपल्याला विचारलं जाते। तर भारतातला पहिला व्याघ्र प्रकल्प जर सांगायचा झाला तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क या नॅशनल पार्कला पहिला व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आलं होतं। कोणत्या राज्यात आहे असं सुद्धा विचारलं जाते तर उत्तराखंड मध्ये आहे, हे लक्षात ठेवा। दुसरी गोष्ट, जसा भारतातला पहिला व्याघ्र प्रकल्प विचारलाय तसा महाराष्ट्रातला सुद्धा पहिला व्याघ्र प्रकल्प विचारू शकतात। तर महाराष्ट्रातला पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता असेल तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प। कोणता आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे। मग कोणत्या जिल्ह्यात आहे तर अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचे। अमरावती कोणत्या जिल्ह्यामध्ये? अमरावती। चेक करा, भारतातील विचारला तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हा भारतातला पहिला व्याघ्र प्रकल्प आणि महाराष्ट्रातला जर विचारला तर महाराष्ट्रातला कोणता आहे? मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातला पहिला व्याघ्र। मग सध्या भारतामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहेत असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय। तर सध्या भारतामध्ये 58 व्याघ्र प्रकल्प आहेत। किती आहेत? 58 व्याघ्र प्रकल्प। हा आकडा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। 58वा व्याघ्र प्रकल्प कधी स्थापन झाला तर 2025 या एकाच वर्षामध्ये, 2025 या एका सालामध्ये फक्त एकाच व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करण्यात आलेली आहे। त्यामुळं आपल्याला त्या व्याघ्र प्रकल्पाचं नाव सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। मग 58व्या व्याघ्र प्रकल्पाचं नाव काय आहे मित्रांनो तर माधव राष्ट्रीय उद्यान। या उद्यानाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला। बरं, आता माधव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे किंवा 58वा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला किंवा कोणत्या राज्यात स्थापन झाला असा सुद्धा प्रश्न विचारतात। तर मध्य प्रदेशमध्ये चालू झालेले आहे, हे सुद्धा तिथं लक्षात ठेवायचंय। मग आता जर 58 विचारला तर मागचे सुद्धा आपल्याला विचारू शकतात। मग 54 पासून तर 58 पर्यंत व्याघ्र प्रकल्प आपल्याला लक्षात ठेवायचे। दुसरी गोष्ट, त्यांचा क्रमांक तर लक्षात ठेवायचा आहे, मात्र कोणत्या राज्यात चालू झालेत हे सुद्धा आपल्याला तिथं लक्षात ठेवायचं आहे। मग त्याच्यासाठी आपण एक म्हण लक्षात ठेवणार आहे। ती म्हण कोणती आहे तर बघा, माधवने पाण्यातून गुरुजीचे पुरात विसर्जन केले। काय लक्षात ठेवायचंय? चेक करा, माधवने पाण्यातून गुरुजीचे पुरात विसर्जन केले ही म्हण जर लक्षात ठेवली तुम्ही तर 54 ते 58 पर्यंतचे व्याघ्र प्रकल्प आपल्या लक्षात राहू शकतात।
मग माधवपूर किंवा माधव हा कोणता आहे? 58 आहे. माधव व्याघ्र प्रकल्प कितवा आहे? तर 58वा व्याघ्र प्रकल्प आहे. कोणत्या राज्यात आहे? तर एमपी मध्ये म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर पाण्यात आलाय शब्द. पाण्यात म्हणजे काय? तर पाण्यात साठी काय लक्षात ठेवायचंय? रतापाणी. काय लक्षात ठेवायचंय? रतापाणी व्याघ्र प्रकल्प. आणि रतापाणी व्याघ्र प्रकल्प कुठं? 57वा व्याघ्र प्रकल्प आहे. आणि हा व्याघ्र प्रकल्प सुद्धा कुठे चालू झालेला आहे? तर मध्य प्रदेशमध्ये चालू केलेला आहे. हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचं गुरु हा शब्द आलाय. मग गुरु घासीदास. कोणता? गुरु घासीदास. गुरु घासीदास हा व्याघ्र प्रकल्प आहे. आणि घासीदास हा व्याघ्र प्रकल्प 56वा व्याघ्र प्रकल्प आहे. आणि कोणत्या राज्यात चालू झाला? तर छत्तीसगड मध्ये चालू झालेलं आहे. कुठे? छत्तीसगड मध्ये चालू झालेलं आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर 55वा व्याघ्र प्रकल्प कोणता? तर पूर हा शब्द आलेला आहे. मग धोलपूर लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? धोलपूर. मग धोलपूर कोणत्या राज्यात आहे? तर लक्षात ठेवा हा 55वा व्याघ्र प्रकल्प आहे. आणि कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थानमध्ये चालू झालेला आहे. कुठे? राजस्थानमध्ये. त्यानंतर 54वा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर वीरांगणी दुर्गावती किंवा वीरांगणी दुर्गावती. वीरांगना दुर्गावती हा व्याघ्र प्रकल्प 54वा व्याघ्र प्रकल्प आहे. आणि कोणत्या राज्यात चालू झालेला आहे? तर मध्य प्रदेशमध्ये चालू झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे? 54 पासून 58 पर्यंत व्याघ्र प्रकल्प लक्षात ठेवायचे आहेत. 54 पासून 58 पर्यंत व्याघ्र प्रकल्प लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला ही मन पाठ करणं गरजेचं आहे. माधवने पाण्यातून गुरुजीचे पुरात विसर्जन केले हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट आपल्याला प्रश्न विचारला जाते, जर 58 व्याघ्र प्रकल्प असतील तर सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे असा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात. तर सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्पांची संख्या आहे बघा एमपी मध्ये. मग किती आहे ते सुद्धा विचारलं जाते. तर 9 आहे. हे तिथं लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट 58वा कोणता? मध्य प्रदेश मधील 9वा कोणता? तर आताच बघितलं आपण जो काही 58वा व्याघ्र प्रकल्प आहे कोणता? माधव राष्ट्रीय उद्यान. तर हाच मध्य प्रदेश मधील 9वा व्याघ्र प्रकल्प आहे. हे तिथं लक्षात ठेवायचे. दुसरी गोष्ट महाराष्ट्रात किती आहेत? तर महाराष्ट्रात 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. हे सुद्धा तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं आपण व्याघ्र प्रकल्प बघतोय तसं भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाते. जर भारतातला सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प विचारला तर भारतातला सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे बघा नागार्जुन सागर श्रीशैलम. नागार्जुन सागर श्रीशैलम हा आंध्र प्रदेश मधील व्याघ्र प्रकल्प आहे. कुठला आहे? आंध्र प्रदेश मधला व्याघ्र प्रकल्प आहे. जर भारतातला सर्वात मोठा विचारला तर महाराष्ट्रातला सुद्धा सर्वात मोठा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग महाराष्ट्रातला सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? तर ताडोबा व्याघ्र प्रकल्प कुठं आला? तर चंद्रपूर मध्ये आलाय. हे तिथं लक्षात ठेवा. जसं मोठं सांगितलंय तसं आणखी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण पहिल्यांदा काय बोललोय? क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं बोललोय. तसं वाघांच्या संख्येनुसार सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प कोणता? तर वाघांच्या संख्येनुसार सर्वाधिक जास्त वाघ असणारा व्याघ्र प्रकल्प कोणता? तर त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला नागार्जुन सागर द्यायचंय. आणि महाराष्ट्रातला कोणता? तर ताडोबा हाच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातल्या वाघांच्या संख्येनुसार सुद्धा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं सर्वात मोठा विचारलाय तसं भारतातला सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता? भारतातील सर्वात लहान जर विचारला, भारतातला सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प कोणता? तर तो महाराष्ट्रात आहे. तो कोणता आहे? तर बोर व्याघ्र प्रकल्प आहे. कोणता आहे? बोर. आणि हा कोणत्या जिल्ह्यात आहे? मग वर्धा जिल्ह्यात आहे. हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता व्याघ्र प्रकल्पासंदर्भात जर आपण बघितलं सर्वात मोठा सर्वात लहान याच्यावर क्वेश्चन तर येणारच आहे. मात्र या ठिकाणी तुम्हाला आणखी काय क्वेश्चन येऊ शकतंय? तर व्याघ्रगणनेवर क्वेश्चन येऊ शकते. कशावर? व्याघ्रगणना. मग व्याघ्रगणना जशी माणसांची गणना होते तशी वाघांची गणना होते. त्या गणनेला काय म्हणायचंय? व्याघ्रगणना म्हणायचं. मग व्याघ्रगणना किती वर्षांनी पार पाडल्या जाते असा प्रश्न विचारतात. तर दर 4 वर्षांनी वाघांची गणना होणार. किती वर्षांनी? दर 4 वर्षांनी. पण सुरुवात कधी झाली असं सुद्धा प्रश्न विचारतात. तर 2006 पासून काय म्हणलंय? 2006 पासून
व्याघ्रगणनेला सुरुवात झाली. मात्र व्याघ्र प्रकल्प जर म्हणलं तर 1973 ला. कधी? 1973 ला. मात्र राष्ट्रीय प्राणी घोषित म्हणलं तर राष्ट्रीय प्राणी जर घोषित म्हणलं तर 1972 ला. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवायचंय. म्हणजे चेक करा, व्याघ्रगणना 2006, प्रकल्प म्हणलं तर 1973चा, राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित कधी केलंय तर 1972 ला घोषित केलं. हे तिथं आपल्याला प्रकर्षाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग जर 2006 ला पहिली व्याघ्रगणना झाली असेल तर 2022 ला कितवी झाली असं सुद्धा विचारलं जाऊ शकतंय. तर अलीकडील काळात 2022 ला झालीये आणि ही कितवी होती तर 5वी व्याघ्रगणना होती. कितवी होती? 5वी व्याघ्रगणना होती. हे लक्षात ठेवायचंय. आता या व्याघ्रगणनेचे आकडे बाहेर आलेले आहेत. तर या आकड्यानुसार म्हणजे या व्याघ्रगणनेनुसार भारतामध्ये वाघांची संख्या किती असा सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारला जाते. तर भारताचा विचार केला तर 3682 म्हणजे 3682 वाघ भारतात आहेत. जर 2018चा विचारला तर 2967 एवढे वाघ भारतात आहेत. म्हणजे चेक करा, 2022 नुसार 3682 होते, 2022 ला 3682 आणि 2018 ला किती 2967 होते. मग जर 2967 वाघ भारतात असतील तर सर्वाधिक वाघ कोणत्या राज्यात आहेत असा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातोय. राज्य जर म्हटलं तर मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक वाघांची संख्या आहे, जवळपास 785 एवढे वाघ मध्य प्रदेशमध्ये सापडतात. त्यानंतर दुसरा क्रमांक कोणत्या राज्याचा लागतंय तर कर्नाटक राज्याचा लागतोय. कोणत्या राज्याचा? कर्नाटक. त्यानंतर कोणत्या राज्याचा तर उत्तराखंडचा लागतंय. कोणत्या? उत्तराखंड. आणि मग चौथा क्रमांक आपल्या महाराष्ट्राचा लागतंय. मग महाराष्ट्रामध्ये किती वाघ आहेत असा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकते. तर 444 एवढे वाघ महाराष्ट्रात आहेत. म्हणजे 2022च्या व्याघ्रगणनेनुसार महाराष्ट्रातील वाघांची संख्या किती तर 444 आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त वाघ कोणत्या व्याघ्र प्रकल्पात आहे तर मागच सांगितलं मी तुम्हाला, ताडोबा व्याघ्र प्रकल्प. कोणता? ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांची संख्या कशी आहे? सर्वात जास्त आहे. हे पण आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बरं, जगाचा जर विचार केला मित्रांनो, जगाचा जर विचार केला तर सर्वाधिक वाघांची संख्या, जगाचा विचार केला तर सर्वाधिक वाघ आपल्या भारतात आहेत. म्हणजे जवळपास 75% प्लस जागतिक लेवलला जेवढे वाघ सापडतात त्याच्या 75% प्लस वाघ भारतामध्ये आपल्याला बघायला भेटतात. बरं, आता जर प्रश्न असा आला भारतानंतर, काय म्हणलंय, भारतानंतर सर्वाधिक वाघ खालीलपैकी कोणत्या देशात आहे? मग त्या ठिकाणी जर देश दिले तुम्हाला तर भारतानंतरचा जर विचार केला तर सर्वाधिक वाघांची संख्या तुम्हाला रशियात सापडते. कुठे सापडते? रशियामध्ये. म्हणजे चेक करा, भारतानंतर सर्वाधिक वाघ कोणत्या देशात असतील तर रशिया, त्यानंतर इंडोनेशियामध्ये सापडतात. मात्र एवढंच लक्षात ठेवा, भारतानंतर सर्वाधिक वाघ कुठे सापडत असतील तर रशिया या देशामध्ये सापडतात. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवायचंय. म्हणजे व्याघ्र प्रकल्पावर कोणत्याही पद्धतीने आपल्याला क्वेश्चन आला तर आपला 1 मार्क जायला नको. या पद्धतीनं आज आपण माहिती बघितली व्याघ्र प्रकल्पाची. धन्यवाद मित्रांनो.